कसं दिसतंय माझं बाबड छान छान गो बाई. चला लवकर हो 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 थांब रे. चला ते चला ना लवकर. तिकडे आपण उशिरा गेलो तर वर्षाला टेन्शन यायचं. ए ताई आटप ना लवकर ग तुझं. हो रे काय घाई आहे तुला? आणि तू नवरा मुलगा आहेस, लोकांना जरा वाट बघू दे ना तुझी. वाटायला पाहिजे ना नवरा मुलगा आलाय म्हणून. म्हणजे माझ्याच लग्नाला मी उशिरा जाऊ? लवकर जाऊन काय कचरा काढायचाय? आपण लग्नाला जायचंय का नाही? ए असं काय बोलतोस? स्वतःच्याच लग्नाला जायचं नाही म्हणतोस? अगं तसं नाही ग, म्हणजे कसं आहे की तिकडे सगळे विधी सुरू झाले असतील ना. ए तायडे चल ना ग लवकर, मेकअप बा झाला, चल लवकर. नंदू मेकअप राहिलाय माझा आणि उशीर झाला असता ना. दे इकडे. नाही अरे दे. त्यांनी कॉल केला असता आपल्याला उशीर झाला असता तर. म्हणजे त्यांच्या फोनची आपण वाट बघत बसायची? त्यांचा फोन आल्यानंतरच जायचं का आपण? जाऊ रे. जा. काय करताय दोघी? हे बघा, तुम्हाला जेव्हा यायचंय ना तेव्हा या, मी निघतोय. अरे अरे हे नंदू 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 रे नंदू नंद्या. काय लहान मुलांसारखं करतोय हा? एवढी कसली घाई? काल पण ना त्याची ती बायको मी हळद घेऊन पोचायच्या आधीच पाटावर बसली होती. हे दोघेही लग्नासाठी इतके उतावळे आहेत, मग इतकी वर्ष दोघेही थांबले कसे काय लग्नासाठी? अगं ए जाऊ दे ना, तू कशाला काळजी करतेस? हे बघ तुझा आवर लवकर, तो एकटा गेलाय बरं दिसत नाही. चल चल चल. हो हो हे घे. घे बॅग घे बॅग घे बॅग घे. तुझा असा त्याला थांबव. हो हो चल ये ग हो लवकर. हो. पुण्यवचनाला फार वेळ झाला. कोण बसते पुण्यवचनाला? ज्यांनी कन्यादान करायचं त्यांनीच पुण्यवचन करावं. आई चलिए बाबा तुम्हाला. ऐक ऐक ऐक, काय? मी या माणसासोबत पुण्यवचनाला बसणार नाही. याचा माझा काही संबंध नाही. कन्यादान तुमच्याच हस्ते करावं लागणार असं का बोलतेस तू? नाही राघवा, तू केलंस सगळं तुझ्या बहिणीचं. तिचं शिक्षण, तिला मोठं करणं तू केलंस बाळा. सगळी जबाबदारी बापासारखी सांभाळली. ऐक, त्यांनी बाप म्हणून काय केलंय? काहीच नाही. मी नाही. हा मान तुझा आहे. तू आणि आनंदी बसायचं. आनंदी कुठे गेली? आनंदी आनंदी बाई अजून स्वयंपाकच करते की काही? आनंदी. हो आई. हाय. बाई ग आनंदी. मालती ताई केवढी गोड दिसते हो आनंदी. किती गोड दिसतेस. मला काय वाटतं माहितीये का, या दोघांचं परत लग्न लावून द्यावं. अगं बाई. अगं चिंगू. नको नको आजी, आई खूप छान दिसते, पण बाबा त्या मनाने खूप सिंपल दिसतोय. आई आणि बाबांचं लग्न आपण नंतर लावूया. पण बाबा तेव्हा तरी चांगले कपडे घाल. आई. नाही दोघं जणांनी बसा आता पुण्यवचनाला. आम्ही जातो. चला हो मालती ताई, काय मध्ये मध्ये चल का करवले. मी खरंच तुला शोभत नाही का? खरंच एक सांगू? काय? म्हातारे दिसताय, वय झालेलं दिसतंय. हे घ्या चला. बाबा बाबा
यजमानीन बाईंची गाठ बांधायची आहे तुम्हाला बरं का. हा, पुण्यवचनाला बसतायत त्या. आणि बरं का, गाठ बांधताना नाव सुद्धा घ्यायचं असतं. छे बाई, नाव कुठे आता? नाही नाही, घ्यायचं घ्यायचं मग घ्यायचं. असं नाही, असं नाही. असं म्हणते का? बर. शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, बर. पुरुषोत्तम रावांचं नाव घेते सगळ्यांचा मान राखून. ठेवलाय, मान ठेवलाय. विधी सुरू झाले तर अजून नवरदेव आले नाहीयेत. अहो, तुम्हीच म्हणाला होतात ना की मंडळी यायच्या आत आपल्याला जायला हवं. बघा, आपली विधी सुद्धा सुरू झाली. तुम्ही काय एवढे अस्वस्थ होताय? अगं, आपण वेळेतच आहोत, उशीर त्यांना होतोय. अहो भाऊजी, जरा सांगा ना, किती अस्वस्थ होत आहेत बघा. शांतरा, येतील, सगळं होईल ठीक. अहो नवरदेवांना फोन करून बोलवून घ्या. हो हो. हो हो. तुम्ही कशाला करताय फोन? ते करतील ना. ठेवा फोन, विधीकडे लक्ष द्या. अशा इकडे पण गुरुजी तुम्ही सुरू ठेवा. नासाग्रे वरमौतिकं कर्तले वेणुकरे गंगणं सर्वांगे हरिचंदनं सुलितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयतो गोपाल चूडामणि. ए नंद्या, नंदू, नंदू, नंद्या. नंदू, अरे कुठे नंद्या? हे गेला हा आता. तुझ्यामुळे. तुला लवकर आवरता येत नाही ना. बघितलंस ना, एकटा गेला ना तो. तर माझी काय चूक आहे? तुझाच मुलगा उतावे झालाय बाशिंग बांधून. हो हो, आता बस. रिक्षाने जाऊया आपण. रिक्षा, रिक्षा. थांब थांब थांब. चल ये. हॉलवर असाच एकटा गेलो की सगळे ओरडतील मला. वेडाच आहे मी. असं एकट्याने निघायला नको होतो. या दोघींना घेऊनच जावं लागेल मला. आई, ताई, आई, ताई, आवरलं का तुमचं? आई रागावली आणि लग्नाला आलीच नाही तर नाही नाही, नको. आई, ताई. कोण? तुम्ही आज काय करताय? आई, ताई. चला, घाणा भरायचा आहे. मुलीकडच्या 5 आणि मुलाकडच्या 5 बायका बोलवा. हा, ए आपल्याकडची या ग 5. या लवकर. हा या. पडेल ए, कोलते पडशी. हळूहळू, सावकाश. नवरदेवाकडचे कोणीच कसे आले नाही अजून. हे असंच होत राहिलं तर मुहूर्तावर लग्न कसं लागेल? लागलाय मुहूर्तावर तर लग्न लागलंच पाहिजे ना. मुहूर्त महत्वाचा असतो. काय आहे ना, लग्नासारखा एक महत्वाचा विधी आहे, त्याला मुहूर्त नसेल तर काय फायदा ना. लागणार, तुम्ही काळजी नका करू. हो, जरा बघा ना, घरात का नाही आले? काय आता? गुरुजी बघतो, येतच असतील, वाटेत असतील ते. हाय. मी त्यांनाच फोन लावतोय. हा, येणार येणार. काय आहे, पावसा पाण्याचे दिवस आहेत ना, होतो ना उशीर. हो. राघव, अरे इतका उशीर व्हायला नको आहे ना. हो, येतील एवढ्या तो येतील. अगं पण किती वेळ. ते फोन पण उचलत नाहीये. माझाही फोन उचलत नव्हते ते. राघवा, अरे प्रवासात असतील ते, फोन ऐकायला येत नसेल त्यांना. असं कसं? कोणीतरी फोन उचलला पाहिजे ना. अहो, पुन्हा फोन करा, प्रयत्न करा. फोनच लावतोय मागातपासून. आता नवरदेव आल्याशिवाय पुढच्या विधी करता येणार नाहीत. नाही, येत आहेत. वराकडची मंडळी आली रे. अर्चना, ताट घे, ताट घे.
कुठे दिसत नाहीयेत. येतच असतील. थांबा थांबा थांबा. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मुहूर्ताची वेळ टळून जाईल तेव्हा आपण लवकरात लवकर लग्नविधीला सुरुवात करूया. नवरदेव कुठे राहिले? वर्षा बाळा आले बरं का जावई बापू. गुरुजी वरात आली. सुलक्षणा आले बरं का. कळतंय हा. येतं ऐकायला. गुरुजी आलेच हा येतंय. जा जा लवकर जा. मावशी आले, ताई पण आले. नमस्कार नमस्कार. नंदकुमारराव कुठे आहेत? म्हणजे नंदू हॉलवर पोचला नाहीये. असं काय विचारताय? ते तर तुमच्या सोबतच येते ना. नाही, तो आमच्या आधीच निघाला होता. नाही एकटे कसे काय निघाले? नाही आले तिथे. अहो तो पुढेच निघाला होता. काय ग इथं पोचला नाही मग गेला कुठे नंदू? काय झालं? बाजू ग. ए पोरी बाजू ग. बाजू. काय झालं? काय काय झालं राघवा? अगं नवरदेव आलेलेच नाहीयेत आणि त्यांचं म्हणणं आहे की तो आधीच निघालाय. अरे देवा, राहायला कुठे नवरदेव? नंदू नाही आला. कुठे गेला? नंदू नाही आला. आता आता काय होणार? आज लग्न आहे ना आमचं. मग तो का नाही आला? वर्षाताई, आनंदी 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 नंदू नाही आला ग. आनंदी आनंदी त्याला कळलं असणार की माझ्याशी लग्न करणं हा त्याच्या आयुष्यातला चुकीचा निर्णय. कारण असं केल्याने त्याचं चूक झालेलं. आनंदी काय बोलताय तुम्ही? हा? आनंदी आनंदी चल चल मला घेऊन चल इकडनं. मला ना इथे थांबायचं नाहीये. माझं लग्न मोडलंय. नाही नाही लोक काय म्हणतील मला? आनंदी मला नाही थांबायचं इथे. नाही मला नाही थांबायचं इथे प्लीज. मालती दे. खरंच वर्षाचं लग्न मोडलं तर? मी तरी यांना सांगत होते की नका घाई करू, जरा एकमेकांना समजून घ्या. नाही माझं कोण नाही ऐकलं. कोणी नाही ऐकलं माझं. नाही पण कालपर्यंत नंदूराव लग्नासाठी तयार होते, मग ते आज अचानक निर्णय का बदलतील? असेच असतात पुरुष. अहो नाही, हो प्रेमात पडल्यावर आणा भाका घेतात आणि मग जातात, पसार होतात जबाबदारी पडल्यावर. वर्षाताई असं काही नाहीये. असं खरंच काही नाहीये. आई अहो नंदूदादा तसं नाहीये. तो खरंच काहीतरी अडचण आली असेल म्हणून येऊ शकले नसतील ते. हो मलाही तसंच वाटतंय. खरं तर नंदू खूप चांगला मुलगा आहे आणि वर्षावर प्रेम आहे ना त्याचं. मला नाही वाटत तो असा वागेल. नाही पण कोण स्वतःच्या लग्नाच्या दिवशी असं कुठेही जाऊ शकतं? नंदूरा आपले फोनही उचलत नाहीयेत. मला काय वाटतं आपण आता सगळ्यांनी शांत राहायला हवं आणि थोडी वाट बघायला हवी. नक्की येतील ते. नाही येणार तो. त्याला यायचं असतं ना तर तो
केव्हाच आला दादा. गप गप नको, उगाच काहीतरी डोक्यात आणू नकोस. बघ तुझं लग्न आजच्या मुहूर्तावरच होणार. नंदू कुठेही गेले, हे बघ नंदू कुठल्या तरी अडचणीत सापडलेला असेल नक्कीच. नंदू असा मुलगा नाहीये जो तुला सोडून निघून जाईल. तसं जर का असताना तर मी तुमच्या लग्नाला परवानगीच दिली नसती. काही होणार नाही, मी स्वतः नंदूला घेऊन येईन ना. आणि हे असं काही करू नकोस तू. हा आणि तिला सांभाळ. हा असा काहीतरी वेडेपणा तिला करू देऊ नकोस. मी आलो पटकन. थांब राघव, मी येतो तुझ्या बरोबर. वर्षाताई या बसा इथे. वर्षा 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 आई अहो काय नंदूराव. राघव, अरे घरापासून हॉल पर्यंतचं अंतर फक्त 10 मिनिटाचं आहे. मग या 10 मिनिटाच्या अंतरात कुठे जाणार आहेत ते? काहीच कळत नाहीये. हा घरी नाहीये, हॉलवर पोहोचलेला नाहीये. केला कुठे हा? राघव, आपण हॉलकडे जाणार सगळे रस्ते बघूयात का? नाही, आणि रस्त्यात त्यांना काही झालं असेल तर? बाबा त्याला फोन करत राहा ना. हो हो हो. हा फोनही उचलत नाहीये. लग्नाचा मुहूर्त निघत चाललाय. कुठे आहेत हे? राघव आणि नंदूराव सापडलेच नाहीत तर? नाही बाबा, असं बोलू नका. असा विचारही मनात आणू नका. वर्षाचं लग्न अगदी व्यवस्थित पार पडेल, मला विश्वास आहे. हो हो. नंदूराव, नंदूराव. बाबा अशा हाका का मारताय? नाही म्हणजे हॉलकडे जाणारा रस्ता आहे ना. रस्त्यात समजा कुठे असेल तर त्याच्या कानापर्यंत ही हाक जाईल ना. नंदूराव, 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 नंदूराव. वर्षाताई नका रडू, शांत व्हा बरं. आता कशी शांत होऊ आनंदी? नंदू नाही आला अजून. आज लग्न आहे आमचं. आता हे गेलेत ना नंदू दादांना घ्यायला, घेऊन येतील, काळजी नका करू. पण तू का नाही आला आनंदी? त्याला काही झालं नसेल ना गो? वर्षा का ग बाई, का काळजी करते? गेलाय ना दादा, आणणार तो. हा बाळा, आणणार तो, आणणार. ये आई. वर्षाताई खरंच काहीतरी अडचण आली असेल हो, म्हणून येऊ शकले नसतील ते. का केलं नंदुनी असं? का नाही आला तू? तरी मी त्याला सांगत होते, पण माझं ऐकलं नाही त्यांनी. आता लग्नाच्या दिवशी अक्कल आली त्याला की आपण लग्न नाही करायला पाहिजे होतं म्हणून. आता बाहेर सगळे माझे नातेवाईक जमलेत, माझी सगळी नाचक्की झाली. हे याला सगळे तू जबाबदार आहेस. तू ती कशी काय जबाबदार आहे? तुमच्या नंदूनी सुद्धा हो म्हटलं होतं ना लग्नाला. मग माझी मुलगी एकटी कशी जबाबदार, सांगा मला. हो, त्यालाही लग्न करायचंच होतं. मग नशीब आत्ता जाग आली त्याला. लग्न झाल्यानंतर अक्कल आली असती तर काय झालं असतं? आता त्यांनी जर तुला सोडली ना तर चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे खरंच आमचं लग्न नाही होणार? नंदूला नाही करायचंय का लग्न? पण तो तयार होता लग्नाला आनंदी. पण आता केलंय ना त्यांनी. आता जमलेल्या लोकांना काय उत्तर द्यायची आम्ही? मावशी अहो, काय बोलताय तुम्ही? तुमच्या अशा बोलण्याने ना त्यांचा त्रास वाढतोय. मी काय म्हणते, तुम्ही जरा बाहेर जाऊन बस. अगं, हात जोडते तुमच्या समोर. मावशी, बाहेर जाऊन बस. खरंच आमचं लग्न नाही झालं तर काय सांगायचं आपण सगळ्यांना? हर्षताई, असा विचार का करताय तुम्ही? सगळं नीट होणार आहे, येतील नंदू दादा. तुम्ही नका काळजी करू. बस आता. ए राजा.